चर्चा असेल ती घडवण्यासाठी जाऊयात आपल्या प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धे यांच्याकडे. धन्यवाद. खरं तर अर्थसंकल्पाकडे सगळ्यांच्या नजरा होत्या आणि जी अपेक्षा केली जात होती खरं तर अपेक्षेच्याही पलीकडे असा एक मोठा दिलासा मध्यमवर्गीयांना मिळालेला आहे. त्यामुळे आपल्याला थेट जाणून घ्यायचे याचे अर्थ आपले करतज्ञ आहेत दोघेही, गोखले सर एक टिळक सर. गोखले सर, अपेक्षा होती का अशा पद्धतीच्या या दिलाशाची? आणि 12 लाखापर्यंत जेव्हा आपण लिमिट म्हणतो तेव्हा किती मोठा फायदा आहे हा? नाही, अक्षरशः ही म्हणजे आपण ज्याला अविश्वसनीय म्हणतो अशा पद्धतीचा ही तरतूद केलेली आहे. कारण आतापर्यंतच्या कुठल्याही अर्थसंकल्पात अशा पद्धतीने कराच्या दरामध्ये किंवा कर कमी केले गेले नव्हते. अगदी आपण आधी म्हणत होतो 10 लाखापर्यंतची करमुक्त मर्यादा मिळेल, पण आता थेट 12 लाखाचं उत्पन्न जर असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तर कुठलाही कर मिळणार नाही. याचा अर्थ कर लागेल पण त्याला तुम्हाला रिबेट मिळेल. याचा अर्थ असा नाही की सर्वांना 12 लाखाची पण जाहीर केल्या. कारण जर 12च्या वर उत्पन्न असेल तर त्याला स्लॅब प्रमाणे, ह्या नवीन स्लॅब प्रमाणे कर भरायला लागेल. मात्र 12 लाख म्हणजे जवळपास महिना 1 लाखापर्यंतचं उत्पन्न जर असेल तर अशा व्यक्तीला कुठलाही कर लागणार नाही. अर्थात हे सांगताना त्यांनी असंही स्पष्ट केलं अर्थमंत्र्यांनी की कॅपिटल गेन जे स्पेशल रेट आहेत, कॅपिटल गेन आहे जिथे 15% किंवा 20% कर लागतो, तो ह्याच्यात अंतर्भाव असणार नाही. त्यामुळे तो टॅक्स भरावाच लागेल. पण सर्वसामान्य आपल्याला जो करदाता पगारदार असतो त्याला तर 12,75,000 कर लागणार नाही, कारण 75,000 स्टँडर्ड डिडक्शन हेही त्यांना मिळू शकतं. त्यामुळे ही अतिशय अविश्वसनीय अशी सुखद, ज्याला आपण धक्का म्हणतो, तो धक्का करदात्यांना बसलेला असेल. आमच्यासारख्या कर सल्लागारांनाही बसलेला आहे आणि खरोखर ह्याचं स्वागत प्रत्येक करदात्यांनी केलं पाहिजे. टिळक सर, त्यांनी उदाहरण देतानाच निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की जर 12 लाखाचं उत्पन्न असेल तर सरळ 80,000पर्यंतचा फायदा होणार आहे नोकरदारांना, मध्यमवर्गीयांना. कसं सांगाल तुम्ही सामान्य लोकांना हे समजावून की तुम्हाला किती आणि कसा फायदा होणार आहे? एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला वाटतं याच्यानंतर मराठीतल्या शब्दांचे अर्थ बदलावे लागतील. निर्मला या शब्दाचा अर्थ लक्ष्मी होता असं काही 65 वर्षाच्या माझ्या आयुष्यात मला माहिती नव्हतं, पण आत्ताच्या शेवटच्या 2 मिनिटांनी ते सिद्ध झालं. एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की ह्या संपूर्ण अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मुळात तेही त्यांच्या 8 वर्षामधलं सगळ्यात कमी वेळेचं भाषण होतं. हा एक वेगळा बेनिफिट होता. परंतु त्याच्याकडे न येता एकंदरीतच कररचना या विषयावरती केवळ 12 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलं अशा पद्धतीची घोषणा नाही. म्हणजे केवळ ही एकमेव घोषणा नाही, त्याच्याच बरोबरीने पुढच्या आठवड्यामध्ये नवीन आयकर विधेयक संसदेमध्ये सादर केलं गेलं. ही घोषणा एक धोरण म्हणून, एक अंमलबजावणी म्हणून तितकीच महत्त्वाची आहे. म्हणजे या अर्थसंकल्पाचं भाषण सुरू व्हायच्या आधी जे आपण इथे चर्चा करत होतो की नवीन करप्रणाली, जुनी करप्रणाली, हाही मुद्दा या 12 लाखापर्यंतच्या करमुक्ततेशी जोडलेला आहे हे लक्षात घेऊ. कदाचित नवीन करप्रणाली आणि जुन्या करप्रणालीचं उत्तर आता त्या नवीन आयकर विधेयकाच्या वेळेला जे काही सादरीकरण होईल त्याच्यामध्ये येतंय का हे पाहायला हवं. या अर्थसंकल्पाचा किंवा या करविषयक तरतुदीचा जो सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा आहे की आता याच्यामध्ये आजपर्यंतचा जो इतिहास पाहिला तर आयकराचे दर फार क्वचित वाढलेले आहेत. बऱ्याच वेळेला ते स्थिर राहिलेत किंवा कमी झाले आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय माणसाला, पगारदार माणसाला जी एक प्रकारची शाश्वती लागते, विशेषतः नवीन करप्रणालीमध्ये कुठेही गुंतवणूक करण्याचा वाव नव्हता. म्हणजे करात सवलत मिळते म्हणून गुंतवणूक हा जो मध्यमवर्गीयांचा स्वभाव होता त्याला आताही वेगळ्या पद्धतीनं चालना आहे. हा त्याचा सगळ्यात महत्त्वाचा अर्थ आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, करामध्ये केवळ तुम्ही 12 लाखापर्यंतचाच विचार करू नका असं माझं स्पष्ट मत राहील. त्याचं उत्तर आता संजीव सरांनी दिलंय म्हणून नाही, तर एकंदरीतच आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीनं ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा करोनानंतरच्या काळामध्ये निवृत्तीपूर्व किंवा त्याच्या मुदतपूर्वही निवृत्ती घेणारी लोक आहेत, अशा वेळेला हाऊसिंग इन्कमपासनं किंवा हाऊसिंग रेंटपासनं मिळणारं जे उत्पन्न आहे त्याचाही फार मोठ्या प्रमाणावरती विचार झाला आहे. 2 घरांमध्ये आपल्याला जेव्हा आपण सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी असं दाखवलं जायचं तेव्हा रिटर्न भरताना मला बरेच डिटेल द्यावे लागायचे. त्याही नियमांचं जे सुलभीकरण झालं आहे त्यामुळे कर देण्यावाचून तुम्हाला आणि मला गत्यंतर नव्हतं. म्हणजे मी गमतीने म्हणायचो की प्रोफेशन टॅक्स आणि इन्कम टॅक्स हा नोकरीला लागल्याचा पश्चात्ताप निधी म्हणून आपण भरतो, कारण तो मिळाल्याशिवाय, कापून गेल्याशिवाय आपल्या हातात ती रक्कमच येत नव्हती. पण आता निदान माझी रक्कम कशी कापली जाते याची पुढची निदान 3 ते 4 वर्षाची जी निश्चिती मिळाली आहे
त्यातनं गुंतवणुकीला मोठी चालना मिळेल याविषयी कोणतीही नाही. शंका टिळक नाही. सर आणि गोखले सर, मात्र आता ना अत्यंत सामान्यांचे जे प्रश्न असतील आत्ताचं बजेट संपल्यानंतर, ते मी प्रश्न तुम्हाला दोघांना विचारणार आहे. आता आपण टॅक्स स्लॅब जे दाखवतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवर, ते आहेत नव्या कर प्रणालीचे. ते टॅक्स स्लॅब बदलले गेले. आता असं आहे की अजूनही आपल्याला नवीन आणि जुनी दोन्ही पैकी एक ऑप्ट आउट करता येते आहे, आपल्याला एक सिलेक्ट करता येते. मग अशा वेळी हा जो 12 लाखाचा जो